रसिक वाचक हो, तुम्हा सर्वांचं साहित्याच्या पारावरील या 38व्या भागात सहर्ष स्वागत. मंडळी, पारावर जेव्हा गप्पांचा फड जमतो ना, त्यावेळी विनोद हमखास डोकावतो. टाळ्या, कोपरखळ्या, टपल्या, गुगल्या, गुदगुल्या या ल्याकारांती गड्यांची एंट्री होते आणि मग मैफिल रंगत जाते. आज या साप्ताहिक अक्षर मैफिलीत विनोदी वाङ्मयांचा आस्वाद आपण घेणार आहोत आणि त्याकरता पारावर आले आहेत दोन विनोदी लेखक. डॉक्टर प्रकाश लोथे आपलं हास्यरेखा हे पुस्तक घेऊन आले आहेत, त्यातील खुमासदार अनुभवांसोबत, आणि सॅबी परेरा हे आपली टपालकी घेऊन आले आहेत आपलं मनोरंजन करायला. त्यांची पुस्तकं वाचून निखळ विनोदाचा आनंद मिळालेले दोन वाचकही इथे आले आहेत, मीना देवधर आणि सारिका कुलकर्णी. किस्से कोट्या यांची रेलचेल असणाऱ्या आजच्या या भागात मी चौघांचंही मनापासून स्वागत करते. मंडळी, विनोद नवनवीन शैलीत आणि विविध रूपात प्रकट होत असतो, परंतु काळाच्या ओघात टिकणाऱ्या विशुद्ध विनोदाची निर्मिती ज्यांनी केली आणि मराठी साहित्यात आपलं अढळ स्थान निर्माण केलं, त्या चिंतामणी विनायक जोशी यांची जयंती असते 19 जानेवारीला. त्याचं औचित्य साधून आम्ही आज विनोदी वाङ्मय हा विषय गप्पांमध्ये सामील करून घेतला आहे. सर्वसामान्य माणसाच्या नात्यातील प्रेमळपणा, गुंतागुंत, हेवे दावे, तसंच त्याचा चांगुलपणा या साऱ्यांचंच शिवी खूप सुरेख चित्रण करतात. पात्रांच्या मूर्खपणाचा सौम्य उपहास करतात, मात्र त्यात मर्मभेदक प्रहार नसतो. त्यांच्या ठिकाणी आपल्याला जाणवतो एक सहानुभाव आणि मानवतावादी दृष्टिकोन. म्हणूनच त्यांचा विनोद श्रेष्ठ दर्जाचा आहे आणि आजही रसिकांच्या अंतःकरणापर्यंत तो पोहोचू शकतो. डॉक्टर प्रकाश लोथे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, अमेरिकेतील प्रख्यात बालरोगतज्ञ. वैद्यकीय शस्त्रांच्या जोडीने ते लेखणीही तितकीच समर्थपणे चालवतात. हास्यरेखा या त्यांच्या विनोदी कथासंग्रहाबरोबरच ऊन पाऊस हा विचार प्रवर्तक लेखांचा त्यांचा संग्रह ग्रंथालीने प्रसिद्ध केला आहे. पुरुषांना शिंग असतात, वाटचाल, काचेच्या भिंती ही 3 नाटकंही त्यांनी लिहिली आहेत. 2017 साली प्रसिद्ध झालेल्या धर्मधुरीण या कादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा आणि मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राप्त झाला आहे. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अनेक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि मराठी विश्व या संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून त्यांनी आपली सेवा दिली होती. आपले दुसरे पाहुणे सॅबी परेरा यांचं लोकरंगमधील टपालकी हे अतिशय मार्मिक असं तिरकस भाष्य करत टपल्या मारणारं सदर खूपच लोकप्रिय होतं. उच्च शिक्षित सॅबी हे एका प्रख्यात कंपनीत अधिकारपदावर कार्यरत आहेत. इतकी व्यग्रता असूनही वसई भागातील अनेकविध संघटनांमध्ये ते आपलं 100% योगदान देत असतात. जीविका विवेक मंच या वैचारिक विवेकवादी चळवळीत ते सक्रिय होते. विविध मासिक, दिवाळी अंक आणि फेसबुकवरील त्यांच्या नित्यनियमाने होणाऱ्या लेखनाबरोबरच ते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं अतिशय अभ्यासपूर्ण असं सूत्रसंचालनही करतात. साहित्याच्या पारावरील गप्पांची सुरुवात आपण डॉक्टर लोथे यांच्यापासून करूया. वैद्यकीय क्षेत्रातील बहुतेक सगळेजण हे मनाने कलाकारच असतात हा माझा समज दिवसेंदिवस अधिकच दृढ होत चालला आहे. डॉक्टर, रोग, पीडा, दुःख यांनी घेरलं असताना सुद्धा इतका मिश्किलपणा कसा काय जपलात हो तुम्ही? आणि ती मिश्किल छटा कागदावर कशी काय साकार केली? मला पुष्कळ लोक विचारतात की हे पुस्तक लिहायला तर मला केव्हा वेळ मिळाला आणि मूड कसा आला. तर खरं सांगायचं असं की जो मनुष्य मुळातच खट्याळ असतो, त्याचा विनोदी स्वभाव कुठल्याही प्रकारे दाबल्या जाऊ शकत नाही. तुम्ही इंजिनियर असा की डॉक्टर असा. तसंच जेव्हा तुम्ही अमेरिकेसारख्या देशात जाता आणि तिथल्या
भारतीयांची वृत्ती बघता, त्यांच्या आयुष्यातली विसंगती बघता, तेव्हा साहजिकच हा विनोदी स्वभाव उभाळून येतो. लोकांना वाटतं डॉक्टरी धंदा फार सिरियस असतो. कदाचित असेल, पण माझा व्यवसाय होता बालरोगतज्ञ, आणि बालरोगतज्ञ इतके सिरियस नसतात. कारण काय की आमच्या धंद्यात दुखण्यापेक्षा चेकअप्स जास्ती असतात. म्हणजे नॉर्मल मुलं येतात, खेळतात, हसतात, बागडतात, आणि त्यांच्या मदर्स असतात, त्यांच्या आया. त्याच्यामुळे साहजिकच इतकं काही ते डिप्रेस होण्याचं कारण नसतं. मी जेव्हा तिथे गेलो आणि विसंगती बघितली, म्हणजे लोक खूप मजेदार वागतात. केवळ त्यांचं अनुकरण करायचं म्हणून पाश्चात्य लोकांप्रमाणे जेवणाबरोबर वाईन घ्यायला शिकतात. आता आपल्या वरण भाताबरोबर कुठे वाईन जाते, तर ते ऐकत नाही. अशा अनेक गोष्टी असतात, आणि त्यांच्यावरून मी अनेक कथा लिहिल्या. तिथल्या अनेक कथा माझ्या कथा इथल्या मासिकातून, म्हणजे भारतातल्या आणि अमेरिकेतल्या मासिकातून, रंगदीप, बृहन महाराष्ट्र, वृत्त आणि एकता इथून प्रसिद्ध झाल्या, लोकांना आवडल्या. तर पुष्कळांनी मला म्हणायला सुरुवात केली, अहो आता याच्यावर तुम्ही पुस्तक लिहा. मी म्हटलं, अहो पुस्तक लिहायचं खरं, पण भारतातल्या लोकांना पचलं पाहिजे ना. तर असा मणिकांचन योग आला की कॅनडातल्या प्रख्यात लेखिका स्मिता भागवत अमेरिकेत आल्या. त्यांनी मला खूप आग्रह केला. त्यांना मी हेच म्हटलं. ते म्हणे, अहो तुम्ही चूक आहात. भारतातले पुष्कळ लोक अमेरिकेत जाऊन आलेले असतात, आणि त्यांना इथलं लिखाणसुद्धा आवडतं. हा विनोद पुन्हा काही प्रमाणात युनिव्हर्सल असतो ना. तर त्याप्रमाणे मग मी सगळा कथाचा संग्रह केला, आणि स्मिता भागवतांच्या ओळखीने ग्रंथ लिहिणे तो प्रकाशित केला. सॅबी परेरा यांचं टपालकी हे पुस्तक म्हणजे कोट्या आणि फिरक्या यांची मनमुराद पखरण. कधीतरी स्वतःवरच कोट्या करणाऱ्या या कोटी कोटी कोटेश्वराला माझा पहिला प्रश्न. सॅबी, तुमचं शिक्षण आणि नोकरी यांचा साहित्य लेखनाशी दुरान्वयही संबंध नाही, तरीसुद्धा तुम्ही पथनाट्यापासून एकांकिका, कविता अशा विविध प्रकारात यथेच्छ मुसाफिरी करीत टपालकीपर्यंत पोहोचला. तर हा टपालकीचा प्रवास करण्याची प्रेरणा नेमकी कशी मिळाली? म्हणजे तुमच्यातला सदू धांदरफळे नेमका तुम्हाला कसा भेटला, आणि मग या सदूला दादूला पत्र लिहायची खुमखुमी कशी आली? नमस्कार मेधाताई आणि नमस्कार रसिको. काही तांत्रिक अडचणीमुळे माझा व्हिडिओ तुम्हाला दिसू शकत नाही, त्याबद्दल मी दिलगीर आहे. ताई, कसं आहे की आज माझं शिक्षण आणि नोकरीचं क्षेत्र याचा साहित्याशी तसा अर्थार्थी संबंध नसला तरी एक वाचक म्हणून लहानपणापासूनच माझा मराठी साहित्याशी संबंध आहे. शाळेत असल्यापासूनच मला पुस्तकं वाचण्याची आवड होती, आणि पुढे कॉलेजला गेल्यानंतर एकांकिका, पथनाट्य यांच्यात भाग घेऊ लागलो, आणि त्यामुळे साहित्याची रुची वाढली. तशी पाहिले तर लेखनाची उर्मी माझ्यात पूर्वीपासूनच होती, तरी मी स्वयंप्रेरणेने फार क्वचितच लिहायचो. कुणाला निबंध लिहून हवा आहे, कुणाला भाषण लिहून हवं आहे, कुणाला निवेदन लिहून हवं आहे, तर ते मी लिहून द्यायचो. परंतु स्वतःहून काही लिहायच्या भानगडीत पडायचो नाही. स्वतःहून नियमित लिहायला सुरुवात करण्यासाठी सोशल मीडियाचा उदय व्हावा लागला. सोशल मीडिया माझ्या वृत्ती प्रवृत्तीसाठी अगदी चपखल जागा होती. येथे आपण लिहिलेलं ताबडतोब लोकांपर्यंत पोहोचतं, आणि तात्काळ आपल्याला प्रतिक्रिया मिळतात. हे सर्व माझ्यातलं अहम सुखावणारं होतं. त्यामुळे मी नित्यनेमाने लिहू लागलो, आणि तिथेच माझं लेखन पसंतीस पडून दिनेश गुणे सरांनी मला लोकसत्तामध्ये टपालकी हे सदर लिहिण्याची संधी दिली. उपहासात्मक लिखाण हा माझ्या लिखाणाचा मुख्य गाभा राहिला आहे. शक्यतो समोरच्या माणसाला वाईट वाटणार नाही अशा प्रकारे आपला मुद्दा मांडण्याची कला किंवा खोड म्हणा माझ्यात आहे, आणि तीच माझ्या लिखाणात देखील दिसून येते. अलीकडचं उदाहरण सांगतो. सरकारी कोविड रुग्णालयात भरती झालो होतो. नेहमीच्या राऊंडसाठी डॉक्टर आले. म्हणाले, कसं वाटते? मी म्हणालो, बरं वाटतं डॉक्टर, आणि तुमच्या लोकांनी मला जी चादर दिली आहे त्याच्या उग्र वासाने अधिकच चांगले वाटते आहे की अजून तरी माझी गंधाची संवेदना गेलेली नाही. मला तात्काळ नवीन चादर मिळाली हे सांगायलाच नको. गेल्या वर्षी वाचकांना भेटलेली ही सदू आणि दादूची जोडगोळी चिवींच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊ इतकीच लोकप्रिय झाली होती. कोट्या म्हटलं की मला बहिणाबाईंच्या कवितेतील कोट्या आठवतात.
ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणू नये. उभा जमिनीच्या मधी आड म्हणती उभ्याले. किती गुढी उभारती त्याला म्हणती पाडवा. अप्रतिम. विनोदाच्या प्रांतातलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल. ते स्वतःला गमतीनं लाडावलेलं व्यक्तिमत्व म्हणत असत. विनोदाच्या बाबतीत पु ल म्हणतात, वस्तऱ्याने गुळगुळीत हजामत केली पाहिजे पण जखम मात्र होता कामा नये. डॉक्टर पु ल देशपांडे यांचं सूक्ष्म व्यक्तिनिरीक्षण आणि त्यातील बारीक बारकावे दाखवून देण्याची जी उपरोधिक शैली आहे आणि हास्यरेखाची शैली, यात मला कमालीचं साम्य आढळलं. इतकं की अमेरिकेचे पु ल म्हणून तुम्हाला ओळखलं जातं नाही का. हा मानाचा किताब तुम्हाला नक्कीच सुखावून जात असेल. त्याबद्दल काय म्हणाल? माझ्या लिखाणावर पुलंचा प्रभाव दिसतो असं पुष्कळांना वाटतं. ते काही प्रमाणात सत्य आहे. तर लहानपणापासून पु ल आणि चिंतामण विनायक जोशी यांचं इतकं साहित्य मी वाचलं की साहजिकच त्याचा परिणाम होणार. तुम्ही लहानपणापासून शास्त्रीय संगीत ऐकलं, तुम्हाला तेच आवडतं, तसंच गावंसं वाटतं. तसाच त्याचा प्रकार. आणि दुसरा भाग त्यातला असा की मला ही पदवी देण्याचं कारण माझं इनिशियल प्रकाश लोधे म्हणजे PL आहे. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कैलासवासी प्राचार्य राम शेवाळकर यांनी मला पु ल ही पदवी दिली, कारण त्यांना माझी पुस्तकं आणि माझा विनोद खूप आवडला. आणि याबद्दल मला काही आक्षेप नाही, बरं वाटतं. आता पुलंसारखी तुलना करायची म्हणजे गंमतच आहे की नाही. खरं सांगायचं तर पु ल म्हणजे इंद्राचा ऐरावत आणि म्हणजे श्याम भटाची तट्टाणी. पण बरं वाटतं. पण मला असं वाटतं की त्याहीपेक्षा माझ्या लेखनावर खूपसा प्रभाव झाला तो चिंतामण विनायक जोशी यांचा. त्यांचा जो सेल्फ डिप्रिकेटिंग विनोद होता, त्यांचा चिमणराव अजरामर आहे. आणि तो चिमणराव साधा माणूस तर स्वतःचीच तट्टा करतो. तसंच माझ्या कथांमध्ये अनेक वेळा मी स्वतःलाच टार्गेट केलेलं आहे. याशिवाय ऑस्कर वाईल्ड यांच्या लेखनाचा माझ्यावर खूप प्रभाव झाला. आणि त्यांच्या लेखनाला एक टच असतो, ह्युमॅनिटेरियन टच असतो, त्यात एक मानवतावादी तत्त्व असतं. आणि ते मी पुष्कळ ठिकाणी अडॉप्ट केलेलं आहे. आणि मला वाटतं की ते बऱ्याच ठिकाणी चांगलं जमलं आहे. उदाहरणार्थ नृत्य पाहावं करून आणि सत्य असाही एक सत्यनारायण, अशा अनेक गोष्टीतून ते दिसून पडतं आणि मला वाटतं लोकांना ते आवडतं. डॉक्टर, हास्यरेखातील विनोद टोचून हसवतो पण बोचून दुखावत नाही, अशी एक वाचक प्रतिक्रिया 3ऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने पुस्तकावर छापली आहे. तर असं विनोदी लिखाण करावं म्हणून काही पथ्य पाळता का तुम्ही? विनोद करताना ते कोणाला बोचू नये म्हणून तुम्ही काय करता. आणि हे खरंच कठीण असतं. आपल्या मराठी वाङ्मयात काही लेखक असे आहेत की त्यांच्या लिखाणामुळे कोणी दुखावलं जात नाही. काही असतात की ते जाणून बुजून दुखावतात. तर याचं असं कारण की ती मनातली एक मूळ धारणा असते, त्याला आम्ही मेंटल कंपास म्हणतो इकडे. म्हणजे आता तुम्ही मनात कुचकट असाल ना, तर तुमचा विनोदी कुचकट येतो. तुम्ही मनात निर्मळता असेल तर विनोदी निर्मळ होतो. त्या दृष्टीने मी खरं तर चिंतामण विनायक जोशींचाच आदर्श पाळलेला आहे. पुलंचाही विनोद निरुपद्रवी होता, लोकांना मजा यायची, कोणी दुखायला जायचं नाही. आणि तोच पॅटर्न मी सांभाळला आहे. आता पुन्हा आणखी जर तुम्ही स्वतःलाच टार्गेट बनवलं तर कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्या जातीची, आपल्या घराची, आपल्या संसाराची आणि स्वतःची थट्टा केली की लोकांना आवडतं. दुसऱ्यांची थट्टा केलेली त्यांना आवडत नाही. तुम्हाला बटाट्याच्या चाळीतला एक प्रसंग आठवत असेल की तो मुलगा त्याच्यावर बरंच लिहितो आणि त्या जातीचा उल्लेख करतो, त्याला सगळे पिटून काढतात. तसंच काही प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा विनोदी लिखाण करता तेव्हा जर तो तेवढा एक छोटासा जातीचा, कोणाच्या शरीराचा, कोणाचा व्यंगाचा उल्लेख केला नाही
तर ते जमून जातं. आणि म्हणूनच मला वाटतं की त्या बाबतीत मला थोडं बहुत यश मिळालं आणि बऱ्याचशा कथा त्यामुळेच लोकप्रिय झाल्या. टपालकीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर विषयांचं वैविध्य आणि लेखांची समर्पक शीर्षकं. कॉर्पोरेट ट्रेनर आणि आकाशवाणी निवेदिका सारिका कुलकर्णी यांच्याकडून ऐकूया टपालकी पुस्तकावरील त्यांची प्रतिक्रिया. विनोदी लेखन ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यातल्या त्यात सोपा, सर्वसामान्यांना कळणारा, तरीही उत्तम प्रतीचा विनोद विरळाच. कारण विनोद हा त्या त्या भाषेचं, संस्कृतीचं, मातीचं लेणं घेऊन जन्माला येतो. असाच विनोद घेऊन अशातच माझ्यासमोर आलेलं पुस्तक म्हणजे सॅबी परेरा यांचं टपालकी. हे पुस्तक मला खरं तर त्या पुस्तकाच्या स्वभावधर्मामुळे आवडलं. उपहास हा त्याचा स्वभावधर्म. प्रमुख लिखाण जरी उपहासात्मक असलं तरी अधेमध्ये येऊन गेलेल्या कोट्या, उपरोध, मिश्किलपणा आणि त्यातून प्रबोधन हे अस्सल बावनकशी सोनं आहे. संपूर्ण मनोरंजन. आजूबाजूच्या गोष्टींकडे बघत मारलेल्या तिरकस टपल्या या टपालकीमध्ये वाचायला मिळतात. प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटणारा विनोद हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. आपणही रोज ऑफिसला जातो, प्रवास करतो, मतदान करतो, सण साजरे करतो, बातम्या बघतो, सोशल मीडियावर हजेरी लावतो. ज्या गोष्टी आपल्या नजरेला दिसतात त्याच सॅबी परेरा यांच्या नजरेला देखील दिसतात. पण त्यावर मार्मिक, उपहासात्मक विनोद करण्याची त्यांची शैली मात्र थक्क करून टाकणारी आहे. मला कसं हे सुचलं नाही किंवा कसं काय बाबा या माणसाला असं सुचतं हे वारंवार वाटत राहतं. पुस्तक उपहासात्मक विनोद करत असलं तरी कुणाच्या भावना दुखावणारं किंवा विकृत विनोद करणारं नाही, हे विशेष. टपालकीमधील विनोद वरकरणी जरी सहज आणि खट्याळ वाटला तरी हळूहळू तो आपल्याला अंतर्मुख करतो आणि विचार करायला भाग पाडतो. विनोदाकडून अंतर्मुख करणाऱ्या या लिखाणामुळे सॅबी परेरांचं पुस्तक वाचताना पु ल किंवा श्रीकृ कोल्हटकर यांच्या विनोदाची आठवण येते. छोट्या छोट्या गोष्टीतून केलेली विनोद निर्मिती भन्नाटच. उदाहरणार्थ एका लेखात ते म्हणतात, माझं शहाणपण हे सर्जिकल स्ट्राईक सारखं आहे, त्याचे पुरावे देता येत नाहीत. किंवा अजून एका लेखात ते म्हणतात, माझ्या मुलीच्या शाळेत इतिहासाचा धडा संपला की लगेच परीक्षा घेतात. का? तर इथे रोजच्या रोज इतिहास बदलला जात असताना वर्षभराची रिस्क कोण घेईल? सगळ्याच लेखात आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे विनोद आपल्या समोर जसंच्या तसं चित्र उभं करतो. चित्रमय विनोद म्हणता येईल हवं तर. चौथ्या सीटमधील मुंबईकर बद्दल वाचताना अक्षरशः मुंबईची लोकल, त्यातील गर्दी सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. लोकसत्तेतील टपालकी हे सदर वाचलेलं असून देखील ते पुस्तक रूपात वाचताना पुन्हा मला तितकीच मजा आली. सॅबी परेरा यांचा विनोद त्यामुळे कालातीत वाटतो, शिळा होत नाही. राजकारण, कला, चित्रपट, सण, संस्कृती, सोशल मीडिया, आजूबाजूची परिस्थिती, घर, कुठलाच विषय लेखकाला वर्ज्य नाही. कोणीच यांच्यात आवडीतनं सुटलेलं नाही. तसं संपूर्ण पुस्तकच आवडलं. पण मला विशेष आवडलेली प्रकरणं म्हणजे गणतंत्र दिन, चौथी सीट, अपना टाइम आएगा, एक टप्पा आउट, लेजिस्तान झालाच पाहिजे, नाचग घुमा, जिमनास्टिक. रोजच्या आयुष्यात तेच करून कंटाळा आलेला असताना टपालकी हातात घ्यावं, कुठूनही वाचायला सुरुवात करावी, मन आणि मूड दोन्हीही रिफ्रेश करून टाकावं. निखळ निर्मळ मनोरंजन करून आपल्याला ताजतवाना करणारा या पुस्तकासाठी सॅबी परेरा यांचे आभार. एका विशिष्ट संस्कृतीत घडलेल्या व्यक्तीच्या मनावर जेव्हा परकीय संस्कृतीचे आघात होतात तेव्हा विनोददृष्टी असणाऱ्यांना विनोद निर्मितीची सामुग्री अगदी सुलभपणे मिळायला लागते. डॉक्टर, असा एखादा प्रसंग ऐकायला आम्हाला आवडेल. या संबंधानं मला वाटतं की माझ्या एका कथेतील एक प्रसंग उद्धृत करायला हरकत नाही. ही कथा आहे नृत्य पाहावं शिकून, नृत्य पाहावं करून. आता असं होतं की माझ्या मुलीचं लग्न ठरलं आणि आम्हाला सांगण्यात आलं तुम्हाला तिथे रिसेप्शनच्या वेळेला डान्स करावा लागेल. आता डान्स तर जन्मात काही केला नाही. आपलं मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन आयुष्य, त्यात नृत्य सोडाच आणि युगल नृत्य म्हणजे कपल डान्सिंग अगदी असंभाव्य गोष्ट, अगदी अतर्क्य गोष्ट होती. तर इथे आल्यावर ते शिकायचं म्हणजे एक उपद्व्याप.
तर आम्ही एका डान्स स्टुडिओमध्ये जातो आणि मग ते काय होतं त्याच्यातलं वर्णन आहे. तर तिथे जी नृत्य शिक्षिका असते, डान्स इन्स्ट्रक्टर, तिचं नाव असतं लोलिटा. आता हे लोलिटा नाव मी मुद्दाम निवडलं हे ते मला सहज कळेल. तर लोलिटा मला शिकवते. ती म्हणते मला डीप द्या. आता डीप म्हणजे मी कधी आयुष्यात ऐकलं नाही. तर डीपचा अर्थ असा असतो की पुरुष आपल्या हातावर स्त्रीला घेतो, स्त्री त्याच्या हातावर अशी म्हणजे आकाशाकडे तोंड करून पडते आणि त्यांनी त्याला सांभाळून घेतात. मग त्यात ती स्त्री आपलं एक पाय वर करते. आता मला फक्त ड्रीप म्हणजे अनियन डीप किंवा क्युकंबर डीप माहीत. तर मला मी तर वेंधळ्यासारखा तिला हात देतो. ती माझ्या हातावर आपलं सगळं वजन ठेवते आणि मला त्याची कल्पना असल्यामुळे ती खाली पडते आणि तिला सांभाळण्याच्या प्रयत्नात माझ्या पाठीत इतकी उसण पडते की मी अगदी एकदा मला पाठी की मी असा खालचं शरीर आणि वरचं शरीर यात 120 डिग्रीचा अँगलकडून असा ताठ होतं. मला वागता येत नाही, सरळ होता येत नाही आणि मग लोक मला हॉस्पिटलमध्ये नेतात. तिच्या पाठीचा स्प्रेन म्हणून मला तिथे हॉस्पिटलमध्ये ठेवतात आणि मग माझी मुलगी विचारते, बाबा तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं? आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. तर अशी असा एक तो प्रसंग आहे. तो लोकांना खूप आवडला. तो शेवटी लोकांना खूप आवडला. हास्यरेखा मनापासून आवडलेल्या मराठी विश्व संस्थेच्या माजी अध्यक्षा मीना देवधर यांच्याकडून ऐकूया त्यांची वाचक प्रतिक्रिया. विनोदी लिहिणं नक्कीच सोपं नाही. एखादी गोष्ट आवडली नाही तर स्पष्टपणे दुखावून न सांगता विनोदाच्या वेष्टनात गुंडाळून सांगण्यासाठी लागणारा मिश्किलपणा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि संवेदनशीलता लेखकाकडे आहेच. थोडी अतिशयोक्ती, थोड्या कोपरखळ्या आणि उपहास वा उपरोध स्वतःवर किंवा स्वतःच्या पत्नीवर. स्वतःवर केलेला विनोद लोकांना आवडतो आणि तो उच्च दर्जाचा मानला जातो असं मी समजते. याचं उदाहरण म्हणजे जावे जन्मा देशस्थाच्या व लॉस्ट इन सायबर स्पेस ह्या त्यांच्या कथा. IP30 कम्प्युटर म्हणजे इडियट प्रूफ 30 IQ असलेल्या माणसालाही वापरता येईल असा कम्प्युटर, ही कल्पना त्यांना सुचू जाणे. हलक्या फुलक्या एखादा कथेतून मोलाचा संदेश देऊन जाते ती हिंगराणी हिल्टन ही कथा. एकूण सगळ्या कथांचं सूत्र मात्र आहे विनोद. प्रत्येक कथा वाचताना हास्याची कारंजी उडत असतात. नुकत्याच मी त्यांच्या 2 कथा वाचल्या. म्हैस बडव्याचा मधुचंद्र आणि कथा की व्यथा मध्यम वयाची. हसता हसता पुरेवाट झाली. म्हणजे आज 20 वर्षानंतरही त्यातला ताजेपणा टिकून आहे. रंगदीप आणि एकतामधून त्यांच्या कविता प्रसिद्ध व्हायला लागल्यावर इथल्या वाचकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना अमेरिकेचे PL ही पदवी बहाल केली. त्यांचं विनोदी लेखन आणि एकूणच साहित्यसेवा अविरत व दीर्घकाल चालू राहो अशी इच्छा व्यक्त करून मी थांबते. हास्यरेखाचं यश हे जसं त्याच्या आशयात आहे तसंच डॉक्टरांनी खुलवून सांगितलेल्या त्यांच्या शैलीत सुद्धा आहे. असाही एक सत्यनारायण मधील थोडासा अंश असाच खुसखुशीत आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवते. बाळा, आरतीच्या तबकात कापूर घाल अशी आज्ञा होताच 6 वर्षाच्या मंदारनी अत्यंत उत्साहानं पुढे येऊन 1 घन इंच आकाराची पूर्ण कापूरवडी तबकातील ज्योतीवर टाकली. हा म्हणता प्रचंड जाळ झाला आणि घरातील एकूण 1 फायर डिटेक्टर कर्कश शिट्ट्या वाजवू लागले. मी धावलो. घरातील सगळे फायर डिटेक्टर ओरबाडून डिस्कनेक्ट करीपर्यंत माझा जीव घामाघूम झाला. पण तेवढ्यानं काही आमची सत्वपरीक्षा संपली नव्हती. नवीन बिल्डिंग कोडनुसार हे सर्व फायर डिटेक्टर शहरातील फायर ब्रिगेडच्या मुख्य कार्यालयाशी जोडलेले होते. एव्हाना त्यांनाही सूचना मिळाली असणार हे आमच्या लक्षात येण्या अगोदर आमच्या घरास 4 फायर ट्रक्सचा घेराव पडला. 4-5 फायरमननी धावत जाऊन रस्त्यावरील त्या मोठ्या नळाला प्रचंड असा तो होस जोडला आणि आमच्या घरास अभिषेक करण्याची तयारी सुरू केली. फायर कॅप्टन आणि त्याचे सहकारी धावत धावत आमच्या घरात घुसले. एव्हाना सगळा कापूर जळून गेला होता आणि घरात कुठेच फायर दिसेना. वेअर इज द फायर? चिंतातूर फायर कॅप्टननं विचारलं.
सर दिस इज अ मिस्टेक. वी हॅड अ मायनर फायर ड्यू टू कॅम्फर बर्निंग. मी काकुळतीनं फायर कॅप्टनला पटवू लागलो. धोतर घातलेल्या, कपाळाला कुंकू लावलेल्या माझ्या मूर्तीकडे विचित्र कटाक्ष टाकत कॅप्टन म्हणाला, वाय डू यू मेक फायर इनसाइड द हाऊस अँड वाय डू यू बर्न कॅम्फर. लाल पिवळ्या युनिफॉर्ममधील ते उंच धडधाकट फायरमन व त्यांच्यामध्ये सोवळं नेसलेली, गंध लावलेली माझी उघडी वागडी वामन मूर्ती, हे दृश्य फारच विनोदी वाटत असावं. कारण प्रथम मुलं, नंतर सौ आणि मग जमलेले आम्ही सगळेच हसू लागलो. ऐकूया जागतिक आळस दिनानिमित्त सावी परेरा यांनी टपालकीत लिहिलेल्या लेझिस्तान झालाच पाहिजे या लेखातील काही अंश. खरं म्हणजे आळशी असणं हा माणसाचा नैसर्गिक स्वभावधर्म आहे आणि कामसू असणं हे निसर्गाच्या विरुद्ध वर्तन आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आळशी माणसांना प्रामाणिक आणि अप्रामाणिक अशी 2-2 मतं बाळगायची उधळपट्टी परवडत नाही. मला कोणी माझं हे मत सिद्ध करायला लावणार असेल तर मत सिद्ध करण्याची मेहनत करण्यापेक्षा मी बसल्या जागेवरून माझं मत मागे घेणं पसंत करेन. उगाचच्या उगाच निसर्गाच्या कामात लुडबुड करणाऱ्या आणि स्वतःला कामसू समजणाऱ्या लोकांनी निसर्गाची सर्वात मोठी हानी केलेली आहे. आळशी माणूस वारा येईल तशी पाठ फिरवतो किंवा पाण्याचा प्रवाह असेल तसा वाहत जातो. तो उगीच वाऱ्यासमोर पवनचक्की बसवून उंगली करत नाही किंवा भविष्यात खेकडे फोडतील अशी धरणं बांधण्याचे फालतू धंदेही करत नाही. तुला सांगतो दादू, जगातले सगळेच लोक जर माझ्यासारखे आळशी असते ना तर कदाचित आज आपले खाण्यापिण्याचे बारके बारके प्रॉब्लेम झाले असते. पण ग्लोबल वॉर्मिंग, ओझोनच्या थराला पडलेली भोकं, अंतराळातला ई कचरा, हिमशिखरांवरील प्लास्टिक, समुद्र मागे हटवण्यासाठी खारफुटींची कत्तल असे मोठमोठे प्रश्न निर्माणच नसते झाले. पटतंय की नाही मंडळी? चिवींना शाब्दिक कोट्यांची अतिशय आवड होती. घरगुती समारंभात त्यांनी केलेल्या कोटीचा एक किस्सा सांगतात. एकदा त्यांच्या घरापुढे टांगा थांबल्याचा आवाज आला आणि टांग्यातून त्यांचे मामा आणि त्यांची मामे बहीण शकुंतला म्हणजे शकू उतरताना दिसले. पत्नीने आतून विचारलं, कोण आलं आहे? ते क्षणार्धात म्हणाले, शकुनी मामा. मानवी स्वभावातल्या आणि समाजातल्या अनेक दोषांकडे प्रसन्न आणि खेळकर दृष्टीने बघत निखळ आणि निर्मळ आनंद देणाऱ्या या दोन्ही पुस्तकांचा आस्वाद वाचकांनी जरूर घ्यावा. ग्रंथालीच्या दादर ऑफिसमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत. ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवर आणि त्याच नावाच्या यूट्यूब चॅनलवर दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता आपण हा कार्यक्रम पाहू शकता. पारावरील सर्व मान्यवरांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या शुक्रवारी. नमस्कार.